राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. बऱ्याच वर्षापूर्वी सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजा परांजपेचा एक खूप सुंदर असा मराठी चित्रपट होता, मुंबईचा जावाई. त्या चित्रपटात एक सुंदर गाणं आहे, ते ऐका. ऐकलं? का रे दुरावा, का रे अबोला, अपराध माझा असा काय झाला. मुख्यमंत्री देवाभाऊ आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यात असलेला हा दुरावा, हा रुसवा प्रसार माध्यमामध्ये, जनतेमध्ये चर्चेचा आणि चेष्टेचा विषय होऊ लागलेला आहे. माहित नाही काय झालं. एकमेकाचे कार्यकर्ते एकमेकांनी पक्षात घ्याय हे एक निमित्त आहे, पण खरं निमित्त काय आहे हे कुणालाच माहित नाही. एकनाथ शिंदे नाराज आहेत, एकनाथ शिंदेचे मंत्री नाराज आहेत. मग या आठवड्यातल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकनाथ शिंदे गटाच्या सर्व मंत्र्यांनी बहिष्कार टाकला. लगेच बातमी आली आणि एकनाथजी शिंदे आमच्या उद्धवजीच्या म्हणण्याप्रमाणे मला मारलं ही तक्रार करायला दिल्लीच्या पप्पापाशी म्हणजे माननीय अमित शहापाशी गेले. आता बघ कसं असतं, घरात नवरा बायकोचं भांडण खूप टोकाचं होतं, पण ते म्हणतात की नवरा बायको हे दोन रुळासारखे पॅरलल असतात आणि मुलं हे मध्ये स्लीपरसारखं काम करतात, त्यांना जोडून ठेवायचं काम करतात. असंच काही देवाभाऊचं आणि एकनाथ शिंदेचं झालं काय मला माहीत नाही, पण या दोघांमध्ये हे जे बाकीचे मंत्री आहेत ते स्लीपरसारखं काम करतात, ते त्यांना जोडून ठेवायचं काम करतात. अहो, जगासमोर हा तमाशा दिसला. हो, एकनाथ शिंदेला असं वाटलं की 2024ची निवडणूक माझ्या नेतृत्वाखाली लढली गेली, मीच महाराष्ट्राचा दुसरा नितीश कुमार. एकनाथजी शिंदे, तुमच्यावर देवाभाऊची खूप मर्जी होती. हो, म्हणजे आहे सुद्धा. देवाभाऊ मुख्यमंत्री असताना शिवसेना त्यात सामील होती. तुम्हाला MMRD सारखं दुप्त खातं दिलं होतं, नगरविकास खातं होतं तुमच्याकडे होतं. आणि त्यावेळेस MMRDचे कोण MD, 4 बायकाचा दादला आणि 3000 कोटीचा मालक, आणि तुम्ही काय समृद्धी आली. हो, आणि त्या सगळ्या समृद्धीतून तुम्ही एक दिवस उद्धव ठाकरेची चड्डीच उडून घेतली, गेले सुरतला निघून, तिथून गुवाहाटीला, तिथून गोव्याला, आणि वापस आलात. तुम्ही वापस सागर बंगल्यावर आलात. तुम्हाला असं वाटलं होतं की या बंडाचं फळ म्हणजे तुम्हाला उपमुख्यमंत्री पद करतील, काही 4-2 खाती चांगलं देतील, हीच अपेक्षा ठेवून आलात. पण झालं भलतंच. देवाभाऊच्या राशीत कोणीतरी शनी बसला होता. दिल्लीत कोणाचे कारण फुंकले गेले. दिल्लीहून एक फोन आला आणि देवाभाऊला असं सांगण्यात आलं की नाही म्हणले, तुम्ही आता एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री म्हणून शपथविधी द्या. देवाभाऊ म्हणले ठीक आहे, कारण ते पक्षाचे एकनिष्ठ सैनिक. ते म्हणले ठीक आहे बाबा, त्यांना मुख्यमंत्री करा, मी मंत्रिमंडळाच्या बाहेर राहतो, पक्षाची सेवा करतो. पण नाही म्हणले, तुम्ही मग मंत्रिमंडळात तर राहायचं, पण उपमुख्यमंत्री म्हणून राहायचं. बघा हे देवाभाऊचा संयम किती. जो माणूस मुख्यमंत्री पदाच्या लायकीचा त्याला उपमुख्यमंत्री केलं. देवाभाऊन हा सगळा अपमान निमूटपणे गिळला
आणि नवीन जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. आणि मग मराठवाड्यात मराठा आरक्षण आंदोलन वगैरे या सगळ्या गोष्टीमध्ये एकनाथ शिंदेचं सगळं असं प्रतिभा फुलत गेली, त्यांच्या भोवती वलय वाढत गेलं. आणि 2024ची निवडणूक त्यांना मुख्यमंत्री होते म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीनं ती निवडणूक लढवली. एकनाथ शिंदेचा काहीतरी गैरसमज असा झाला की मी महाराष्ट्राचा दुसरा नितीश कुमार आहे. एक गोष्ट एकनाथजी शिंदे लक्षात ठेवा की अख्ख्या भारतामध्ये एकच नितीश कुमार आहे. यापूर्वी कुणी झाला नाही, त्यानंतरही होईल याची शक्यता नाही. आणि निवडणूक झाल्यानंतर स्वाभाविकपणे भारतीय जनता पक्षाचे आमदार जास्त निवडून आले होते आणि एकनाथजी शिंदे आणि अजित पवारच्या गटातसुद्धा किमान दोघात मिळून 12 ते 15 असे आमदार आहेत जे भारतीय जनता पक्षाचे आहेत. ते कधीही राजीनामा देऊन तुम्हाला गोत्यात आणू शकतात. स्वाभाविकपणे देवाभाऊ मुख्यमंत्री झाले, 2 उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अजित पवार झाले. पण एकनाथजी शिंदेची नाराजगी काही जाईना. ते सारखे दरेगावला जाऊन बसू लागले, अस्वस्थ राहू लागले. त्यांना हे लक्षात ठेवायला पाहिजे की देवाभाऊ आहेत, त्यांनी जर तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून स्वीकारलं होतं तर तुम्ही आता आनंदाने त्यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारायला पाहिजे. पण तुमचं तसं नव्हतं. श्रीमंती गेली तरी वाडा पडायला आला, त्याच्या आधाराने तुम्हाला वाटलं मीच मुख्यमंत्री आहे. अहो, तुमच्या चपलेमध्ये उदय सामंत नावाचा खिळा आहे. तो खिळा कधीही तुम्हाला त्रास देतो, आत्तासुद्धा देत आहे. आणि मग यातून एक स्फोट झाला आणि अक्षरशः लहान मुलासारखं भांडण सगळ्या जगासमोर दिसलं. नितीश कुमारच्या शपथविधीला अजितदादा आणि देवेंद्र एकत्र गेले, पण एकनाथजी शिंदे वाया दिल्ली पटण्यात आले. 2 खुर्ची अंतर ठेवून बसले, हसताना नमस्कार नाही केला. सगळ्या जगाने पाहिलं, सगळ्या प्रसारमाध्यमात दिसलं. आणि मग देवाभाऊ अजितदादा एका विमानाने आले, एकनाथजी शिंदे दुसऱ्या विमानाने आले. हे बरं आहे बाबा. तुम्ही किती जरी रुसलात ना, समजा आम्ही रुसलो तर आम्हाला स्कूटर सोडून रिक्षातच फिरावं लागतं, बसनं फिरावं लागतं. तुमचं बरं आहे, किती रुसलात तरी तुमच्या दिमाखाला एक विमान तयारच आहे. तुम्ही मुंबईत आले, मग कुठल्या तरी हुतात्मा स्मारकाच्या त्या कुठल्या कार्यक्रमात पुन्हा तुमचं तसंच. आहो एकनाथजी शिंदे, देवाभाऊला ओळखायला तुम्हाला अजून 4 जन्म घ्यावा लागतील. जुळवून घ्या, जगासमोर तमाशा नका दाखवू. देवाभाऊ देऊ शकते तसं तुमच्या खालची सतरंजीसुद्धा काढू शकते. एवढंच लक्षात ठेवा. मी फार लहान माणूस आहे, तुम्हाला मी काय सल्ला देऊ. एकनाथजी, गाडी देवाभाऊमुळे चालली, गैरसमज करून घेऊ नका. पुन्हा मला त्या गाण्याची आठवण होते. हा दुरावा कुठंतरी कमी करा आणि सुखाने नांदा, एवढंच म्हणेन. धन्यवाद.